शेतकरी बंधूंनो नमस्कार। महायोजना दूध या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरामध्ये मागेल त्याला सोलार योजना या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये सोलार पंप बसवण्यात आले आहेत। परंतु या सोलार पंपाची काळजी घेणं, त्याचं संरक्षण करणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे, एकदा का सोलार पंपाचं काही नुकसान झालं तर त्याची दुरुस्ती लवकर करून मिळत नाहीये। त्याचबरोबर कंपन्यांकडून इन्शुरन्स क्लेम करायला सुद्धा वेळ जातो। परिणामी शेतकऱ्यांचा हा सौर पंप बंद राहतो आणि शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे। तर त्याचीच खबरदारी म्हणून सध्या राज्य सरकारने सौर कंपनी योजना या योजनेची घोषणा केली आहे। तर आपण या सौर योजनेमध्ये नेमका अर्ज कसा करायचा, या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महायोजना दूध या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून शासकीय योजनांची नवीन माहिती आणि सौर पंपाविषयीच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। मंडळी, सध्या राज्य सरकारने सौर कंपनी योजना या योजनेची घोषणा केली आहे। या अगोदरच्या सरकारच्या काळात सुद्धा ही योजना होती। या योजनेसाठी या अगोदर 75% म्हणजे 15,000 रुपये एवढं अनुदान मिळत होतं। त्या अगोदर जर बघितलं, सौर कंपनी योजना ही श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना या योजनेअंतर्गत मिळत होती। तर त्यासाठी फक्त आपल्या शेताला सौर कुंपण करण्यासाठी, वन्य प्राण्यांपासून आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचं रक्षण करण्यासाठी ही श्यामप्रसाद मुखर्जी योजना होती। याच योजनेचा विस्तार करून आता शेतकऱ्यांना आपल्या सौर पंपाला सुद्धा कुंपण करता येणार आहे आणि या योजनेचा विस्तार करून आता 75% वरून 100% एवढं अनुदान सरकारने जाहीर केलं आहे। या अगोदर 75% म्हणजे 15,000 रुपये, तर आता 100% म्हणजेच 20,000 रुपये एवढं अनुदान मिळत आहे। त्यासोबतच या योजनेमध्ये कोण समावेश असणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, जे वनक्षेत्रालगतच्या गावं आहेत, जे बफर झोनचे गावं आहेत, अशाच गावाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि दरवर्षी वनक्षेत्रालगतच्या गावाचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्यात येतो। तर आपल्या गावी या योजनेमध्ये समावेश केला आहे का नाही हे जर बघायचं असेल तर याचे काही सरकारने काढलेले GR आहे, ते GR आपल्याला पाहावं लागतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला याद्या चेक करावं लागतील। हे काम फार किचकट आहे। त्यापेक्षा सर्वात सोपं काम आपल्याला डायरेक्ट या योजनेचा अर्ज भरून बघायचा आहे आणि तो जर अर्ज भरायचा असेल तर आपल्याला राज्य सरकारच्या महाडीबीटी या शेतकऱ्यांसाठीच्या पोर्टलवर लॉग इन करायचं आहे। या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना येथे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला हा अर्ज आपल्याला भरून बघायचा आहे। त्यामध्ये आपलं गाव निवडायचं आहे आणि आपल्या गाव निवडल्यानंतर जर आपला अर्ज समोर जात असेल, अर्ज सबमिट होत असेल, तर समजून जायचं आहे की आपल्याला या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। जर आपल्या गावाचा समावेश नसेल तर अर्ज आपला समोर जाणार नाही। अशा वेळेस आपण समजून जायचं आहे की आपल्या या योजनेमध्ये समावेश नाही। नक्कीच पुढच्या काही काळामध्ये आपल्या गावाचा या योजनेमध्ये समावेश होणार आहे। तर ही होती आजच्या सौर कंपनी योजनेबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि आमच्या महायोजना दूध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शासकीय योजनांची माहिती सोबतच आम्ही आमच्या महायोजना दूध या चॅनलवर सौर पंपाविषयीचे भरपूर असे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टाकले आहेत। त्यामध्ये काही सौर पंपाचे फीडबॅक टाकले आहेत आणि त्यासोबतच जर आपले काही सौर पंपाविषयी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।